तर आज पण मला गावामध्ये लवकर उठावं लागलं, कारण आज पण मला जायचं होतं बाहेर. पण आजची सकाळ खूपच भारी होती, पण यांची सकाळ काही होत नाही लवकर. तर आज होता गुरुवार आणि आज आम्हाला जायचं होतं गाणगापूरला, म्हणून गाडी पुसून घेतली आणि आम्ही तिघं निघालो गाणगापूरला जाण्यासाठी. मग कर्नाटक मध्ये गेल्यानंतर आम्ही पेट्रोल साठी थांबलो, पण जसं आम्ही पेट्रोल टाकून 10-15 किलोमीटर पुढे आलो तसं आमच्या सोबत खूप रॉंग झालं. म्हणजेच गाडीच्या टायरचा ट्यूबच गेला होता. मग लगेच नवीन ट्यूब बसवली आणि गेलो गाणगापूरला. मग श्री दत्त मंदिरासमोर गाडी लावली आणि नारळ वगैरे घेऊन आतमध्ये गेलो दर्शनासाठी. आणि आज गुरुवार असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि दर्शनासाठी आम्हाला 1 तास थांबावं लागलं रांगेमध्ये. आणि आम्हाला श्री दत्तांचं चांगल्या प्रमाणे दर्शन मिळालं. मग त्यानंतर घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद घेतलं आणि आम्हाला जाताना खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही एका जागी थांबलो होतो खायला. पण वाटलं नव्हतं की एवढी बेकार चव लागेल. ते खाऊन भाऊच्या डोक्यात मुंग्यात आल्या होत्या आणि तिथून निघाल्यानंतर इथं पुढे खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता. मग त्यानंतर घरी येऊन कपडे बदलले आणि निघालो परत बाहेर जाण्यासाठी. पण इथं तर अर्धीकडे पाऊस पडत होता आणि अर्धीकडे काहीच नाही. आणि जेव्हा आम्ही परत वळालो गावामध्ये तर इथं पण खूप जोरामध्ये पाऊस पडत होता. सर्व नाले भरून चालले होते आणि विजा सुद्धा